नमस्कार मित्रांनो, आज या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप अशी मोठी खरेदी झालेली आहे। मल्हार 11-11 या नंदीची खरेदी झालेली आहे। ती खरेदी कोणी केलेली आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आत्ता ज्यांचा जो आहे सुंदर 11-11 आणि तसेच साई 11-11चे मालक समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विठावा यांनी जे आहे ती आज एक नवीन खरेदी केलेली, एक मोठी खरेदी झालेली आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्राच्या इतिहासामधील। ती खरेदी आता बॅनल पडलेला आहे की सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली खरेदीमध्ये सगळ्यात मोठी आता 82 लाखाची खरेदी जी आहे ती राजाची झालेली होती। तुम्हाला माहिती आहे शाकीरबाईच्या राजाची, परंतु आता शाकीरबाईंच्या राजापेक्षा सुद्धा मोठी खरेदी आहे मल्हार 11-11। एक मोठी खरेदी सगळ्यांना एक हुलकावणी बसली आज, कारण की संबंध महाराष्ट्रामध्ये आत्ता सध्याला सगळेच नंदी टॉपला पळत आहेत। परंतु तुम्ही बघितलं समाजसेवक संतोष तोडकर यांच्या दावणीला एक हुकमी 1-2 आहेत, साई 11-11 आणि सुंदर 11-11। परंतु तुम्ही बघितलं आज एक नवीन खरेदी मल्हार नाव आहे त्याचं, आणि तो मल्हार जो आहे तो कुठला आहे, नक्की काय आहे त्याच्याबद्दल चर्चा करूया। हा जो मल्हार जो आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचा आहे आणि तो लखनसोबत एका मैदानामध्ये पळालेला होता आणि लखनला त्याने असा म्हणजे लखनसोबत पळाला होता, पण जसा आपला बकासूर घोडचा सारख्या कशी जोडी पळते तशी त्या शंकरपटातली जोडी आहे। आणि त्या ठिकाणी एक 3 फेऱ्याचं मैदान झालेलं होतं। त्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये या मल्हारने 1 नंबर केलेला होता आणि त्याचा पैरा लखन होता। आणि शंकरपटामध्ये अनेक शर्यती त्या मल्हारने आहेत त्या गाजवलेल्या आहेत, आणि तीच खरेदी आज सगळ्यात मोठी खरेदी या बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रामध्ये राजाची होती। त्याच्यापेक्षा मोठी खरेदी आहे असं वाटतंय, कारण की बॅनेलला नाव पडलेलं आहे सगळ्यात महाराष्ट्रातली मोठी खरेदी। आता खरेदी जी आहे ती कितीची आहे, काय आहे त्याच्याबद्दल अपडेट्स कुठल्या तरी मुंबईमधील किंवा जे संभाजीनगरचे जे असतील यूट्यूबर त्यांच्या चॅनलवरती आपल्याला पडेलच, मी तुम्हाला सांगेनच। परंतु तुम्ही बघितलं खूप मोठी आज म्हणावी लागेल मोठी खरेदी, कारण छत्रपती संभाजीनगरची जी बैल आहेत ते तुम्हाला माहिती आहे घोडा शर्यतीमध्ये जास्त पळतात। तिकडच्या बैलांना आणि इकडच्या बैलांना जमीन आसमान फरक आहे। आपल्याकडची सुद्धा बैलं पळतात असं नाही आहे, परंतु तिकडे कसं होतं अंतर लांब असतं, रान असतं, ते दगडात नाही असतं, आणि त्यातनं ती बैलं जी आहेत ती एवढ्या स्पीडनं पळतात। त्याच्यामुळे इकडं आपल्या इकडे भागात येऊन ते बैलं जे आहेत ते खूप नाव करतात, लय स्पीडनं ऐकतात, टांग्यानं हरवतात आपल्याला। परंतु असो शेवटी खेळ आहे, खेळामध्ये हार जीत होत राहते। मी आपल्या भागातल्या सुद्धा बैलांना नाव ठेवत नाही, आपली सुद्धा बैलं त्यांना काही सुट्टी देत नाही, ती आपली बैलं चांगलीच पळायची, ती चांगल्या त्यांना आता जी तिकडची सुद्धा बैलं असतील ती थोडीशी जी लोकांचं असं म्हणणं आहे की उन्हाळ्यात जास्त पळत नाहीत, ते हिवाळा आणि पावसाळ्यात थोडी पळतात, उन्हाळ्यात एवढं त्यांचं चालत नाही। परंतु इकडची बैलं ती आमच्या भागातली कायम 12 महिने पळत असतात आणि कायम गुलालामध्ये असतात। परंतु असो एक मी कंपॅरिझन करत नाही, एक सांगतोय लोकांना की कशा पद्धतीने कुठली नंदी पळतात। परंतु असो समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विठावा यांनी मल्हार या नावाची या नंदीची खरेदी केलेली आहे। सगळ्यात मोठी खरेदी आहे बरं का या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये। ती रक्कम लवकरच आपल्याला समजेल, आणि कुणाला जर माहीत असेल रक्कम तर त्यांनी कमेंट्समध्ये सांगू शकता। उगीच काहीतरी सांगत बसू नका, जर माहीत असेल तरच सांगा, आज नाही उद्या जे एखाद्या चॅनलवरती बाईट पडल्यानंतर तिथं समजणारच आहे। बघू कोण किती कशी खरेदी आहे काय आहे। परंतु बैलगाड्याची ती इतिहासातली सगळ्यात मोठी खरेदी आहे असा बॅनेलला पडलेला आहे। अजून कन्फर्म म्हणू शकत नाही की मी एवढीच आहे तेवढीच आहे, पण तिथं बॅनेलला नाव होतं समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांची बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील सगळ्यात मोठी खरेदी। आता बघूया कशा पद्धतीची खरेदी आहे काय आहे। मल्हार त्याचं नाव आहे मल्हार, मला माहिती आहे, मी त्या बैलाचा पळ बघितला आहे। मी ज्यावेळेस गटाचे व्हिडिओ सांगतो, कुणाला माहीत असतील किंवा नसतील माहीत त्यांनी माझ्या व्हिडिओच्या गटाचे ज्यावेळेस व्हिडिओ सांगतो संभाजीनगरमध्ये ज्यावेळेस मैदान चालू असतं त्या मैदानामध्ये मी सांगतो ह्या नंदी पळाला त्या गटात, त्याच्यावर हा नंदी होता, त्याच्यावर तो नंदी होता, त्यातला तो मल्हार आहे, मी नावाचा उल्लेख केलेला आहे त्या मल्हारचा। आणि लखन या दोघांनी तिकडच्या भागामध्ये चांगली शर्यत गाजवली आहे, शंकरपटातील किंग आहेत ते, आणि हा शंकरपटामध्ये जास्त पळालेला हा नंदी आहे। आणि बघूया आता कशा पद्धतीनं त्याला इकडे पळवते देते 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये, आणि तो दिसताना सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे लखनसारखाच दिसतोय, आणि तिकडची बैलं थोडीशी जरा इकडे या भागामध्ये आली की चांगली पळत आहेत। बघूया शेवटी रती महारथी इकडे सुद्धा आहेत, आमच्या भागामध्ये सुद्धा आहेत। परंतु मी कॉंग्रॅच्युलेशन्स करतोय समाजसेवक संतोष तोडकर यांना, एक चांगली खरेदी केली, त्यांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये साई तर करतोयच आणि शिवाय हा सुंदर सुद्धा करतोय। आणि अजून एक मल्हार, बघूया कशा पद्धतीनं नियोजन होतंय त्याचं, कशा पद्धतीचा पळ जो आहे तो आपल्या भागामध्ये सगळ्यांना बघायचे, कारण की संभाजीनगरच्या मैदानात आणि इकडच्या मैदानामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। क्वचित 1 महिन्यातून 1-2 मैदानं होतात 3 फेऱ्याची, परंतु इकडे कंटिन्यू मैदानं होतात। त्याच्यामुळे आता बघावं लागेल त्या नंदीचा पळ कसा आहे। परंतु मला तर माहीत आहे तो लखनसोबत पळाला आणि तिथं 1 नंबर मिळवलेला आहे।
बघूया कसं होतंय काय नाही. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.